नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गव्हर्नमेंट जॉब अपडेट या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे। तर बघा, पोलीस भरतीबद्दल मी एक नवीन अपडेट घेऊन आलेली आहे। तर काय आहे ती नवीन अपडेट जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राइब नक्की करा। तर बघा, तुम्ही येथे बघू शकताय हे जे परिपत्रक आहे ते कारागृह उपमहानिरीक्षणालय कारागृह व सुधार सेवा मध्य विभाग छत्रपती संभाजीनगर येथून प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। हे आजच हे परिपत्रक जाहीर झालेलं आहे। येथे बघा तुम्ही तारीख बघू शकताय 19/11/2025। विषय जर बघितला तर पोलीस आयुक्तालय छत्रपती संभाजीनगर यांचे संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या अंतिम प्रतीक्षा यादीतील 83 व प्रवर्गनिहाय अतिरिक्त उमेदवारांचे मूळ दस्तऐवज पडताळणीबाबत। तर बघा, आता जे कारागृह छत्रपती संभाजीनगरची कारागृहाची पोलीस भरती होती तेथे 83 उमेदवारांचं हे जेव्हा पहिले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं होतं तर ते तेव्हा गैरहजर होते। तर आता त्यांना एक शेवटची संधी म्हणून परत बोलवण्यात येत आहे। तर बघा, पूर्ण बातमी काय आहे बघूया पुढे। तर बघा, कारागृह विभागातील मध्य विभागातील कारागृह अंतर्गत कारागृह शिपाई या संवर्गातील एकूण 315 रिक्त पदे भरण्याकरिता पोलीस आयुक्तालय छत्रपती संभाजीनगर यांच्या कार्यालयामार्फत राबविण्यात आलेल्या कारागृह शिपाई पदभरती सन 2022-23 अंतर्गत शारीरिक व मैदानी चाचणी परीक्षेत व लेखी परीक्षेत प्राप्त गुणक्रमानुसार सामाजिक व समांतर आरक्षण तसेच समान गुण मिळालेल्या उमेदवारांची प्राधान्य क्रमवारी विचारात घेऊन कारागृह शिपाई एकूण 401 पदांची प्रवर्गनिहाय अंतिम प्रतीक्षा यादी माजी पोलीस आयुक्तालय छत्रपती संभाजीनगर यांच्याकडून संदर्भातील पात्रान्वये प्राप्त झालेली आहे। सदरची यादी कारागृहाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तर बघा, हे जे काही आहे जी 2022-23 मध्ये जी पोलीस भरती झाली होती तर तेथे छत्रपती संभाजीनगर साठी 315 रिक्त पदांची कारागृहाची भरती झाली होती। तर त्याच्यामध्ये आता हे उरलेले 83 उमेदवार आहेत तर त्यांना एक शेवटची संधी म्हणून येथे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी बोलवण्यात येत आहे। तसंच पुढे बघा, कारागृह विभागाचे कारागृह शिपाई संवर्गातील अंतिम निवड यादीतील व अंतिम प्रतीक्षा यादीतील 83 उमेदवार गैरहजर राहिल्याने त्यांचे प्रवर्गनिहाय अंतिम प्रतीक्षा यादीत नमूद असलेले 83 व प्रवर्गनिहाय अतिरिक्त उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात अपलोड केलेले दस्तऐवज उदाहरणार्थ शैक्षणिक अर्हता, अनुभव, जात प्रमाणपत्र, वयाचा पुरावा, अधिवास प्रमाणपत्र, समांतर आरक्षण संबंधी पुरावा व इतर दस्तऐवज याची मूळ कागदपत्रे व त्याच्या प्रत्येकी 2 स्वसांकेतिक प्रतीसह स्वतः दस्तऐवज पडताळणीकरिता सोबत जोडलेले यादीप्रमाणे संबंधित दिनांकात सकाळी 10 वाजता कारागृह उपमहानिरीक्षणालय कारागृह व सुधार सेवा मध्य विभाग छत्रपती संभाजीनगर येथे सक्षम उपस्थित राहायचं आहे। तर बघा, तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी येथे वेगवेगळ्या तारखेनुसार तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन दिलेलं आहे। त्या तुमच्या तुम्हाला जी तारीख मिळालेली असेल त्या दिवशी तुम्ही या दिलेल्या पत्त्यावर ठीक सकाळी 10 वाजता स्वतः उपस्थित राहायचं आहे। मी पत्ता एकदा परत सांगते, कारागृह उपमहानिरीक्षणालय कारागृह व सुधार सेवा मध्य विभाग छत्रपती संभाजीनगर। ठीक आहे। तसंच पुढे बघा, येथे काही त्यांनी डॉक्युमेंट्स दिलेले आहेत ते तुम्ही सोबत घेऊन जायचे आहेत। आणि पुढे येथे तुम्ही इथे लिस्ट बघून घ्यायची आहे। तुमचं नाव कोणत्या दिवशी आलेलं आहे येथे त्यांनी तारीख सुद्धा दिलेली आहे। बघा, काही मुलांचं 24 नोव्हेंबर 2025 वेळ सकाळी ठीक 10 वाजता आहे। तर काही मुलांचं दुसऱ्या दिवशी 25 तारखेला आहे, 25 नोव्हेंबर 2025 या तारखेला आहे। आणि बाकी मुलांचं हे 26 तारखेला आहे। तसं पुढे तुम्ही तुमचं जर कोणत्या दिवशी कोणत्या तारखेला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन येत आहे तसं तुम्ही तुमचं व्यवस्थित बघून घ्यायचं आहे तुमच्या नावाप्रमाणे।
तसंच काही मुलांचं 27 तारखेला आहे. तर येत्या 4 दिवसामध्ये ते पूर्ण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुमचं होणार आहे. तर तुमची संबंधित जी तारीख असेल त्या तारखेला तुम्ही दिलेल्या पत्त्यावर ठीक सकाळी 10 वाजता सक्षम उपस्थित राहायचं आहे. धन्यवाद.